श्री स्वामी समर्थ. 27 मेला आहे अधिक महिन्यातील पहिली एकादशी. आता अधिक महिना सुरू होऊन 8 दिवसाचे वर होऊन गेलेत. पण अजूनही तुम्ही काही विशेष साधना, उपासना काही केली नसेल, तुम्हाला जमत नसेल तुमच्या रोजच्या दिनचर्येमुळे, तर काहीही हरकत नाही. पण हा 27 मेचा दिवस मात्र मिस करू नका. कारण की अधिक महिन्यातल्या एकादशीचं महत्त्व काही वेगळंच आहे. अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांच्या अवताराची पूजा केली जाते, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि एकादशीचा दिवस हाच मुळात भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे. आणि म्हणूनच या दिवशी नक्की काय करावं, तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. इतर वेळी तुम्ही जर उपवास करत नसाल एकादशीचा, तरी या एकादशीचा उपवास नक्की करा. यामुळे पापक्षय होतो, मन शुद्ध होतं, सकारात्मक बनतं. आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणी कमी होण्यासाठी तुम्ही या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंकडे प्रार्थना करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणावं किंवा ऐकावं, किंवा तुम्हाला हरिपाठ येत असेल तर हरिपाठ तरी या दिवशी नक्की नक्की म्हणावं. भगवान श्रीहरी विष्णूंच्या एखाद्या मंत्राचा जप या दिवशी नक्की करावा. काही फार मोठे वेगळे मंत्र माहिती नसले तरी हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हटलात तरीसुद्धा तुमची साधना ईश्वरापर्यंत पोचणार आहे. त्या नामामध्ये तेवढी ताकद आहे. 27 तारखेला सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि भगवान श्रीहरी विष्णूंचे किंवा तुमच्याकडे पांडुरंगांची मूर्ती असेल किंवा पांडुरंगांचा फोटो असेल तर त्याची पूजा सकाळी सकाळी करावी. तुळशीपत्र अर्पण करावं. एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं काढत नाहीत. तुम्ही आदल्या दिवशी काढून ठेवू शकता आणि एकादशीच्या दिवशी ती पांडुरंगाला वाहू शकता, अर्पण करू शकता. त्याचबरोबर पिवळी फुलं जर तुम्हाला मिळाली, पिवळ्या फुलांचं महत्त्व विष्णू पूजेमध्ये तर असतंच. पिवळी फुलंसुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना, पांडुरंगांना नक्की अर्पण करा. म्हणजे नक्की काय करायचं तुम्हाला? सकाळी लवकर उठून पांडुरंगांची पूजा करणं शक्य असेल तर करा. जर तुम्हाला कामावर जावं लागत आहे, सकाळी तुम्ही पूजा करत नाही, तर संध्याकाळी केली तरीही चालेल. अगदीच सागर संगीत पूजा करायला जमणार नसेल तर सुरुवातीला म्हटलं तसं विष्णू सहस्त्रनाम किंवा हरिपाठ किंवा भगवद्गीतेचा 15वा अध्याय यापैकी काहीही ऐका किंवा म्हणा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अधिक मासामध्ये दान धर्म करणं, आणि तो एकादशीला जर तुम्ही करणार असाल तर त्याचं पुण्य कैक पटीने अधिक होतं. या दिवशी गाईला चारा खाऊ घालणं, वस्त्रदान, अन्नदान, गरजूंना गरज असणाऱ्या वस्तूंचं दान करणं, पक्ष्यांसाठी पाणी बाहेर ठेवणं किंवा धान्य देणं, या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. साध्या साध्या गोष्टी काही नाही, तर तुमच्या गॅलरीमध्ये उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे कडक उन्हाळा असल्यामुळे एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी पक्ष्यांसाठी ठेवू शकता. त्या मुक्या जीवांची तहान भागवणं हे मोठं पुण्यदायी आहे. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावून तुळशीची पूजा नक्की करावी. काही गोष्टी मात्र या दिवशी टाळाव्यात. ते म्हणजे तामसिक अन्न भोजन करू नये, वादविवाद, भांडणं घरात होऊ देऊ नका, कांदा लसूणचं सेवन यावेळी करू नका, सात्विक जेवण करा आणि खोटं बोलणं, कोणाला फसवणं या गोष्टींपासून या दिवशी लांब राहा. एकादशी ही फक्त उपवास करायची तिथी नाही, मन, शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा दिवस मानला जातो. अधिक महिन्यात ही साधना केल्याने मन स्थिर होण्यात आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. असं होतं ना कधी-कधी की कामावर जायचंय, आज मनच नाही, काम करायची ऊर्जाच नाहीये किंवा काही नवीन करावं वाटत नाही. अशा व्रतांनी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येते. या गोष्टींचा अनुभव प्रत्येकाने घेऊन बघावा. भक्तिभावाने जरी फक्त विठ्ठल विठ्ठल जरी तुम्ही एकादशीच्या दिवशी नाव घेतलं तरीसुद्धा तुमच्या विचारांमध्ये होणारा बदल नक्कीच तुम्ही अनुभवाल. हो, पण नाव घेताना किंवा कुठलंही स्तोत्र म्हणताना, ऐकताना पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर इकडे आपलं काम चालू आहे, मनात वेगळाच विचार आहे, या जपाला काहीही अर्थ नाही. फक्त तुम्ही तुमचा वेळ कुठेतरी घालवत आहात असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे जे काही नाव तुम्ही घेत आहात, त्या प्रत्येक नावाकडे तुमचं लक्ष पाहिजे. आतून ईश्वराबद्दल प्रेम वाटायला हवं. इतक्या श्रद्धेने जर तुम्ही या दिवशी ईश्वराचं नाव घ्याल, तर त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. मान्य आहे की ही गोष्ट लगेच जमणार नाही, कारण आपण जेव्हा जपमाळ हातात घेतो किंवा ईश्वराचं नाव घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा मन भटकतं, सगळ्यांचंच भटकतं. पण जसं मन भटकतं हे लक्षात आलं की पुन्हा ते जागेवर आणायचं. पुन्हा जर मन भटकलं तर पुन्हा जागेवर आणायचं आणि ईश्वराच्या नावामध्ये तल्लीन व्हायचं. हा एक अभ्यासाचा भाग आहे. हळूहळू प्रॅक्टिस करून ही गोष्ट जमते. या गोष्टीची सुरुवात तुम्ही या एकादशीपासून करू शकता आणि आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता.
माहिती आवडली असेल, पटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.